सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात असणाऱ्या ब्रह्मदेव नगरात राहणाऱ्या मुजम्मिल नाईकवाडी यांनी नई जिंदगी येथील समाजसेवक नुरुद्दीन मुल्ला आणि इतरांच्या त्रासाला कंटाळून घरात असणाऱ्या दाराला दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केली। मयत मुजम्मिल नाईकवाडी याच्या भावाच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याने तर त्यांनी भावाच्या वतीने मुजम्मिल याच्यावर खोटा आरोप केला आणि मध्यस्थी म्हणून येणाऱ्या मुल्ला आणि त्याच्या इतर साथीदारांनी 10 लाख रुपयाची मागणी केल्याने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलल्याबाबतची तक्रार त्याच्या पत्नीने आईने केला होता। तरी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी निलोफर असलम नाईकवाडी हिने महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये त्यांच्या विरुद्ध तसेच त्यांचे पती व त्यांची ननंद सालिहा दस्तगीर मुजावर व तिचा पती दस्तगीर मुजावर तसेच त्यांची लहान ननंद समरीन महबूब जमादार आणि तिचा पती महबूब जमादार यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दिली होती। त्यानंतर निलोफर असलम नाईकवाडी, जाकीर शेख, मुजाहिद शेख, शानवाज पूर्ण नाव माहित नाही, नुरुद्दीन मुल्ला, निलोफर आजोबा शेफी तसेच निलोफरची आई या सर्वांनी मिळून तिच्या पतीकडून 10 लाख रुपये दे अशी मागणी करण्यात आली। पैसे द्या नाहीतर दिलेली तक्रार अर्ज माघारी घेतो नाहीतर तुम्हाला जेलमध्ये घालतो अशी धमकी दिल्याने त्यांनी त्यांचे त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। अधिक तपास सोलापूर नेमणूक सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे नेमणूक विजापूर नाका पोलीस स्टेशन हे करीत आहेत।